हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आजचा ब्लॉग अजिबात स्किप करू नका, तुमच्या अगदी गरजेचं आहे. डीमार्टमध्ये चालू आहे क्लिअरन्स सेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीच्या वस्तू एकदम चीपेस्ट प्राईसमध्ये मिळणार आहेत आणि त्याची क्वालिटीसुद्धा खूप चांगली, अगदी 29 रुपीजपासून स्टार्ट होतात. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते ही फ्रूट बास्केट. तुम्ही बघू शकता किती युनिक आणि छान आहे आणि अगदी डेकोरेटिव्ह सुद्धा वाटेल किचनमध्ये. आणि त्याची प्राईस तर एकदम बघून तुम्ही शॉक व्हाल, फक्त 129 रुपीज. त्यानंतर तुम्ही हा बाउल बघा, किती सुंदर दिसतोय. जर तुम्ही डायनिंग टेबलवरती ठेवला आणि त्याच्यामध्ये फक्त फ्रुट्स वगैरे ठेवले तरी तो किती छान दिसेल. किंवा तुम्ही किचनच्या कामासाठी सुद्धा याचा वापर करू शकता. ह्याची सुद्धा प्राईस फक्त 129 रुपीज होती आणि पर्सनली हा मला खूप आवडला होता. त्यानंतर ही काचेची बरणी फक्त 59 रुपीजमध्ये होती आणि त्याची क्वालिटी तुम्हाला दिसत असेल किती छान आहे. क्लिअरन्स सेलमुळे हे प्राईस त्यांनी लावलेले आहेत. त्यानंतर 1 किलोची ही काचेची बरणी फक्त 99 रुपयामध्ये होती. म्हणजे मला तरी हा जो रेट आहे तो खूप चांगला रिझनेबल वाटला. त्यानंतर तुम्ही ही बास्केट बघा, दिसायलाच खूप सुंदर दिसते. तुम्ही मेकअपचं सामान वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा वापरू शकता किंवा किचनमध्ये सुद्धा याचा यूज करू शकता किंवा बाथरूममधले वगैरे जे बाकीचे साफसफाईचे सामान असतात ते ठेवण्यासाठी सुद्धा तुम्ही या बास्केटचा वापर करू शकता, कारण याची प्राईस फक्त 129 रुपीज होती. मला तरी पर्सनली या बास्केटची क्वालिटी खूप जास्त आवडली, कारण 129 रुपीजमध्ये इतकं छान बास्केट मिळत असेल तर आपण नक्कीच घेऊ. त्यानंतर अजून एक बास्केट होतं, त्याचीसुद्धा मला क्वालिटी चांगली वाटली. मला ज्या सामानांची क्वालिटी चांगली वाटली त्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवते. अदरवाईज डीमार्टमध्ये खूप साऱ्या वस्तू असतात, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. ह्याची प्राईस होती 169 रुपीज. आणि त्यानंतर ह्या प्लास्टिकच्या बरण्या होत्या, त्यासुद्धा मला चांगल्या वाटल्या. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की ह्याच्याऐवजी जर तुम्ही तिथे काचेच्या ज्या बरण्या त्या घेतल्या तरी चालेल. पण ज्या आता 59 69 रुपीजला होत्या किंवा 99 रुपीजला होत्या, सेम आपल्याला काचेच्या सुद्धा मिळत होत्या. त्याच्यामुळे चॉईस तुमची आहे की तुम्हाला म्हणजे कोणती आवडते. पण ह्या दिसायला खूप सुंदर होत्या. काचेच्या पण छान दिसत होत्या, पण ह्याचं जे झाकण वगैरे होतं ते वेगळ्या पद्धतीचं होतं आणि क्वालिटीसुद्धा खूप चांगली होती. त्यानंतर 1-1.5 किलोच्या वरती जर तुमचं मटेरियल तुम्हाला ठेवायचं असेल, 2 किलो मॅक्झिमम 2 किलो, तर ते सुद्धा 159 रुपीजच्या बॉटलमध्ये राहत होतं. त्यानंतर ही 79 रुपीजची बॉटलसुद्धा मला छान वाटली. सॉरी, मला बरणी बोलायचं होतं. त्यानंतर मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते. 39 रुपीजमध्ये ही छान प्लास्टिकची बरणी होती. ह्याच्यामध्ये सुद्धा पाव किलोपेक्षा थोडं जास्त सामान राहील अशी बरणी होती. त्यानंतर 59 रुपीजमध्ये जशी काचेची बरणी होती तशीच 59 रुपीजमध्ये प्लास्टिकची पण एक बरणी होती. मी तुम्हाला दाखवते. पण मला असं वाटते, जर 59 रुपीजमध्ये तुम्हाला काचेची बरणी मिळत असेल तर मी रिकमेंड करेल तुम्हाला की तुम्ही काचेची बरणी घ्या. पण जर तुमच्या हातातून काचेच्या वस्तू पडत असतील तर तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत डीमार्टमध्ये, अगदी रिझनेबल रेट आहेत त्याचे. तर इथे 49 रुपीजमध्ये सुद्धा छान बरणी होती. त्यानंतर 29 रुपीज, 39 रुपीज, 49 रुपीज, 59 रुपीज अशा खूप छान छान होत्या. त्यानंतर ही 99 रुपीजची जी बरणी आहे ती सुद्धा छान होती. त्याच्यामध्ये सुद्धा 1 किलो सामान बसेल अशी होती. आणि मला म्हणजे नॉर्मल त्याची प्राईज आहे ती आय थिंक 199 रुपीज आहे, पण आत्ता क्लिअरन्स सेलमुळे 99 रुपीजमध्ये देतात. त्यानंतर 129 रुपीजमध्ये मला हा डबा खूप जास्त आवडला, कारण एकदम एअरटाईट डबा होता आणि त्याची साईजसुद्धा खूप मस्त होती. तुम्ही बघू शकता. मला वाटते 3 किलो वगैरे म्हणजे एखादं पीठ किंवा तांदूळ वगैरे बसू शकतात, इतका मस्त डबा होता तो. किंवा तुम्ही खायचं वगैरे सामानसुद्धा त्याच्यामध्ये ठेवू शकता. फक्त 129 रुपीजमध्ये होता. त्यानंतर हा तुम्ही डबा बघू शकता. मला असं वाटतं 25 किलो एखादं सामान बसेल, इतका मोठा होता. त्याची क्वालिटीसुद्धा खूप मस्त होती. आणि हा इतका मोठा डबा फक्त आपल्याला 249 रुपयामध्ये मिळणार होता. त्याच्यामध्ये मल्टिपल कलरसुद्धा अवेलेबल होते. आणि जर तुम्ही असं नवीन वगैरे तुमचा संसार उभा करताय किंवा नवीन घराचं रिनोव्हेशन झाले, तुम्हाला खूप साऱ्या वस्तू जर घ्यायच्या असतील तर मी तुम्हाला खरंच सजेस्ट करेन की तुम्ही डीमार्टमध्ये जा, पण जेव्हा क्लिअरन्स सेल असेल तेव्हा किंवा ऑफर वगैरे असतील तेव्हा. त्यानंतर हे बास्केट, त्याची क्वालिटी मला अतिशय चांगली वाटली, जे आधीचे मी 2 दाखवले त्याच्यापेक्षा. पण त्याच्यामध्ये कलर एकच अवेलेबल होता, फक्त ब्लॅक कलर होता. पण याला पकडायला स्टँड खूप चांगलं होतं आणि ह्याची प्राईससुद्धा 129 रुपीज होती. आधीचे मी दाखवले त्याची प्राईससुद्धा सेमच होती. त्यानंतर सगळ्यांना लागणारी आणि अगदी गरजेची वस्तू म्हणजे हे बास्केट. मला वाटतं बास्केटच बोलू शकतो, दुसरं काय बोलत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण भाजी वगैरे धुण्यासाठी हा बाउल खूप मस्त होता
किंवा तुम्ही कडधान्य वगैरे धुवू शकता. त्याच्यानंतर भाज्या वगैरे धुवून, पालेभाज्या किंवा भेंडी वगैरे धुवून ठेवू शकता. त्यानंतर हा सुद्धा जो बाउल आहे तो पण मला खूप आवडला. डायनिंग टेबल वगैरे त्याच्यावरती आपण ठेवू शकतो. त्याची सुद्धा प्राईस 129 रुपीजच होती. त्यानंतर तुम्हाला अगदी गरजेची वस्तू दाखवते, त्या म्हणजे ह्या बरण्या. आणि ह्या बरण्यांच्या झाकणाचा कलर खूप छान होता, एकदम लाईट कलर होता. 85 रुपीजमध्ये ह्या 4 होत्या आणि ह्याच्या एका बरणीमध्ये अर्धा किलोपेक्षा जास्त सामान बसेल इतकी मस्त बरणी होती. त्यानंतर ह्या ज्या छोट्या बरण्या होत्या ज्याच्यामध्ये पाव किलोपेक्षा जास्त सामान बसेल, त्या 85 रुपीजमध्ये 6 होत्या आणि त्यांचा कलरसुद्धा मला खूप जास्त आवडला. त्यानंतर तुम्ही ते बॉटल बघू शकता, फक्त 99 रुपयामध्ये होत्या. खूप मस्त मस्त होत्या. खूप साऱ्या व्हरायटीज पण आहेत तिथे तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर इथे स्टीलची जी भांडी होती त्याच्यावरती सुद्धा खूप सारे ऑफर आहेत, कारण क्लिअरन्स सेल चालू आहे. तर हे जे आहे 3 ताटं आणि 3 वाट्या आणि त्याची क्वालिटी एक नंबर होती आणि त्याची प्राईस होती 299 रुपीज. त्यानंतर हा पॅन मला जास्त ह्यासाठी आवडला कारण तो अतिशय स्ट्रॉंग होता. त्याचं मटेरियलसुद्धा खूप चांगलं होतं. तुम्ही इलेक्ट्रिक शेगडीवरती सुद्धा याचा वापर करू शकता आणि गॅसवरती सुद्धा, आणि फ्राय करण्यासाठी वगैरे मला तो चांगला वाटला. त्यानंतर ही कढईसुद्धा मला आवडली, पण त्या कढईची जी क्वालिटी होती त्याप्रमाणे त्याची प्राईससुद्धा तेवढीच भारी होती, त्याच्यामुळे मी ते ठेवून दिलं. त्यानंतर हा चॉपिंग बोर्ड तुम्ही बघू शकता, 219 रुपयाला होता. क्वालिटी मला चांगली वाटली त्याची, म्हणजे ठीकठाक वाटली. 219 तसंही तेवढ्याच प्राईजला मिळतं. त्यानंतर ही जी प्लेट, जी मोस्टली खूप जणांच्या घरी बघायला मिळते आणि बरी पडते जेवण देण्यासाठी, तर त्याची पण प्राईस आय थिंक 129 रुपीज वगैरे होती. त्यानंतर हा स्टीलचा जो बाउल आहे तो दिसायला खूप सुंदर होता. त्याची प्राईस 59 रुपीज होती. म्हणजे घरातले किचनमध्ये छोट्या मोठ्या गोष्टींसाठी त्याचा वापर करायला खूप चांगलं आहे आणि देण्यासाठी पण चांगलं आहे. त्यानंतर दूध वगैरे तापवण्यासाठी ही जी काय म्हणतात टोपं किंवा भांडं आहे ते 179 रुपीजला होतं. त्यानंतर ह्या बरण्या, आणि तुम्ही खूप ठिकाणी खूप वेळा बघितल्या पण असतील, चांगल्या क्वालिटीच्या काचेच्या आणि अगदी डेकोरेटिव्ह दिसतील किचनमध्ये, अशा फक्त 99 रुपीजमध्ये 4 होत्या. मला तरी खूप जास्त आवडल्या. त्यानंतर इथे हे लहान मुलांसाठी जी प्लेट आहे ती सुद्धा 79 रुपीजमध्ये मस्त होती. त्याच्यामध्ये सुद्धा कलर होते आणि आता जे कलर त्यांनी आणलेत ना ते असे मस्त लाईट कलर आहेत, खूप छान दिसतात. त्यानंतर ही प्लेट पण खूप छान आहे. 99 रुपीजमध्ये नैवेद्य वगैरे दाखवण्यासाठी खूप चांगली वाटली मला आणि खूप मोठी सुद्धा आहे. त्यानंतर 49 रुपीजमध्ये सुद्धा चांगली प्लेट होती. फक्त त्याची क्वालिटी किंवा ते लाईट वेट जास्त वाटत होतं मला, पण 49 रुपीजच्या मानाने चांगलं होतं. त्यानंतर इथे तुम्ही बाउल बघू शकता छोटे छोटे, म्हणजे मॅगी वगैरे खाण्यासाठी, ब्रेकफास्ट करण्यासाठी. 59 रुपीजचा मला पर्सनली आवडला कारण त्याची क्वालिटी मला चांगली वाटली. बाकीचे जे बाउल मी तुम्हाला दाखवले त्याची क्वालिटी इतकी म्हणजे भारी नव्हती, ठीकठाक होती, पण त्याची प्राईस पण कमीच होती. त्यानंतर इथे किचन नॅपकिन होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये मल्टिपल कलर अवेलेबल होते. ब्ल्यू कलर होता, पीच कलर होता, पिंक कलर होता, ब्राऊन कलर होता आणि मी त्यातला ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि याने हात वगैरे व्यवस्थित पुसले जातात. मी मार्केटमध्ये खूप शोधलं, मला एका ठिकाणी मिळालं होतं, पण तो छोटा होता साईजमध्ये आणि त्याची प्राईससुद्धा मला अजिबात पटली नव्हती. सो मी इथून घेतलं आहे हे. त्यानंतर हळूहळू दिवाळीची पण सुरुवात डीमार्टने चालू केलेली आहे. दसरा दिवाळीला डेकोरेशनसाठी जे काही सामान आपल्याला लागतं ते थोडं थोडं अवेलेबल झालं होतं. तर 299 रुपीजमध्ये हे गोल्डन कलरचे जे फ्लॉवर असलेलं लायटिंग होतं. त्यानंतर पिंक कलर आणि येलो कलर, ग्रीन कलरचे जे फ्लॉवर्सवाले जे लायटिंग होते ते 199 रुपीजमध्ये होते आणि पर्सनली मला हे पिंक कलरचं खूप छान वाटलं. त्यानंतर जे विदाऊट फ्लॉवरवालं जे लायटिंग होतं ते 149 रुपीजमध्ये होतं आणि त्याची जी साईज होती म्हणजे त्या लायटिंगची ती पण खूप मोठी होती. त्यानंतर इथे हे छोटे छोटे दिवे होते. आय थिंक 29 रुपीज का 30 रुपीज का 20 रुपीजला होतं, तर मला व्यवस्थित आठवत नाही आहे, पण त्याच्यामध्ये पण खूप सारे कलर्स अवेलेबल होते. त्यानंतर इथे मेणबत्त्या पण होत्या आणि मला वाटतं 159 रुपीजमध्ये खूप साऱ्या मेणबत्त्या आहेत. पण मला वाटतं की हे जे डेकोरेशनचं सामान आहे ते दसरा आणि दिवाळीच्या आधी वगैरे थोडंसं स्वस्त पण होईल मे बी, किंवा जास्त पण प्राईस होऊ शकते, बघू आता आपण पण थोडं थोडं त्यांनी सुरुवात केली होती डेकोरेशनचं सामान तिथे लावण्यासाठी, म्हणजे जे दसऱ्याला दिवाळीला वगैरे लागतं असं काही काही सामान. त्यानंतर मला ही गोष्ट जास्त आवडली की 49 रुपीजमध्ये हे उशांचे जे कवर होते ते इतक्या चांगल्या क्वालिटीचे मिळत होते. मला हा ब्लू कलर आवडला होता पण त्याची जोडी काही मिळाली नाही
आणि जर मार्केटमध्ये आपण घ्यायला गेलो तर 120 रुपीजमध्ये किंवा 150 रुपीजमध्ये जोडी देतात, पण तिथे क्वालिटी पण अशी थोडीशी ठीकठाक मिळते, इतकी पण भारी मिळत नाही. पण हे जे उशांचे कवर होते त्याची जी क्वालिटी होती ती खूप जास्त चांगली होती. त्यानंतर कोल्ड्रिंक्सवरती तर अतिशय भन्नाट ऑफर चालू आहेत, तुम्ही बघू शकता. म्हणजे लिटरली अर्ध्या किमतीमध्ये वगैरे मिळतात, इतके मस्त मस्त कोल्ड्रिंकवरती ऑफर चालू आहेत सध्या. तर इथे तुम्ही बघू शकता, म्हणजे जवळजवळ मला असं वाटतंय की 2.5 लिटर वगैरे आहे ते फक्त 40 रुपीजमध्ये वगैरे मिळत होतं, जर तुम्ही मोठी बॉटल घेतली तर. त्यानंतर शॅम्पू, कंडिशनर आणि तेल वगैरे त्याच्यावरती पण छान ऑफर्स आहेत. तुम्हाला हे लॉरियलचे वगैरे जे शॅम्पू आहेत ते अगदी 500 रुपयाच्या अर्ध्या किमतीमध्ये त्यांनी लावलेले आहेत. आणि हे शॅम्पू तर खूप चांगले, ते तुम्हाला पण माहिती आहे. खूप सारे त्याच्यामध्ये व्हरायटीज आहेत. पण इथे हे क्लचेस वगैरे आहेत ना, हे मला खूप जास्त आवडले. सेम प्राईस मिळते बाहेरसुद्धा, पण असे वेगळे युनिक तुम्हाला आपल्याला शोधायला लागतात मार्केटमध्ये. पण इथे ऑलरेडी त्यांनी लावले होते. क्वालिटीसुद्धा खूप चांगली होती आणि प्राईससुद्धा रिजनेबल होती. त्यानंतर इथे जे कंगवे वगैरे आहेत ते सुद्धा खूप चांगले आहेत. मी एक कंगवा डीमार्टमधला जवळजवळ आता 10 वर्ष वापरते. इतक्या चांगल्या क्वालिटीचे ते कंगवे आहेत, म्हणजे पर्सनली मी वापरले म्हणून मी तुम्हाला सांगते. त्यानंतर इथे क्यूट छोट्या मुलींचे वगैरे पण छान क्लचेस वगैरे होते, रबर बँड वगैरे होते. मॅनिक्युअर वगैरे किट जो होता, मॅनिक्युअर किट तर मला खूप चांगला वाटला, फक्त प्राईस मला थोडीशी जास्त वाटली. त्यानंतर ते ह्याला काय बोलतात मला आठवत नाही आहे, पण याची प्राईस खूप चांगली वाटली आणि वापरलं की आपण त्याच्यामध्येच ठेवू शकतो, त्याच्यामुळे ते पण मला खूप चांगलं वाटलं. त्यानंतर इथे छोटे क्लिप्स बघू शकता. कलर मला असे युनिक वाटले म्हणून मी तुमच्यासोबत ते शेअर केलेत. त्यानंतर इथे त्याच्यामध्ये त्या क्लचेसमध्ये, त्यानंतर त्या रबर बँडमध्ये खूप सारे कलर्स अवेलेबल होते, खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला तिथे होते आणि त्याची क्वालिटी तुम्ही बघताय. म्हणजे मला वाटते खूप जणांनी ह्या क्वालिटीचे रबर वगैरे वापरले असतील, त्याची क्वालिटी खूप चांगली, त्याच्यामुळे केस त्याच्यामध्ये अडकत नाही. त्यानंतर हे पिन वगैरे बघू शकता, 39 रुपीजमध्ये मला चांगले वाटले आणि वेगवेगळ्या शेपमध्ये ते होते, म्हणजे साईजमध्ये होते. त्यानंतर पिंक कलर, त्यानंतर ब्लू कलर असे त्याच्यामध्ये मस्त वेगवेगळे डिझाईन होते आणि फक्त 35 रुपीजमध्ये होते. मला हा पिंक आणि ब्लू कलर खूप जास्त आवडला. त्यानंतर मी तुम्हाला आता क्लचर्स दाखवते. आपल्याला असे कलर आहेत ना सहसा मार्केटमध्ये शोधून नाही मिळत आणि सेम प्राईस होती 30-40 रुपीजच. मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला 30 रुपीजलाच असे क्लचर्स मिळतात. जर तुमच्याकडे कमीमध्ये मिळत असतील मला नक्की सांगा, मी तिथे येऊन शॉपिंग करेल. म्हणजे वेगवेगळे आणि युनिक असे क्लचर्स होते तिथे, जे आपण म्हणजे पर्सनली शोधायला गेलो तरी खूप वेळ लागू शकतो. तर असे क्लचर्स वगैरे आपल्याला सेम रेटमध्ये तिथे मिळत होते. त्यानंतर खूप रिजनेबल आणि चांगल्या क्वालिटीची गोष्ट मी तुम्हाला दाखवते. फक्त 99 रुपयामध्ये हे ग्लास होते आणि ग्लासची साईज पण खूप छान होती, त्याच्यावरती मस्त डिझाईनसुद्धा होती आणि मी थोडंसं जपूनच तिथे सगळं दाखवलं, कारण जर आपल्याकडून सुटलं तर आपल्याला त्याचे पैसेसुद्धा तिथे भरावे लागतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला ते ग्लास दाखवते. 6 ग्लास फक्त 99 रुपयामध्ये होते आणि त्याची क्वालिटीसुद्धा खूप चांगली होती आणि त्याची साईजसुद्धा मला खूप चांगली वाटली. म्हणजे पाहुण्यांना वगैरे ज्यूस देण्यासाठी किंवा आपल्याला वापरण्यासाठी सुद्धा रेग्युलर काय हरकत नाही आहे. फक्त 99 रुपयामध्ये होते. मला वाटते मार्केटमध्ये पण 99 रुपयाला काहीच मिळत नाही, म्हणजे काचेच्या वस्तू वगैरे. तर 99 रुपयामध्ये 6 ग्लास होते तिथे, कारण मी एक ग्लास जरी घ्यायला गेले तर तो 30 रुपीजचा मला मिळाला होता एकदा. त्याच्यामुळे 99 रुपयामध्ये हे ग्लासची जी प्राईज आहे ती मला चांगली वाटली. त्यानंतर टिफिनसाठी एखादा डब्बा आपल्याकडून फुटतो, म्हणजे माझ्याकडून पण फुटला होता. तर असे टिफिन ते चौकोनी गोल वगैरे डबे जे आहेत ते 99 रुपीजमध्ये होते, एअरटाईट आणि चांगले होते. त्यानंतर इथे हा प्लेट वगैरे बघू शकता 39 रुपीजमध्ये वगैरे. त्यानंतर हा काचेचा बाऊल मला खूप जास्त आवडला, फक्त 59 रुपीजमध्ये होता. तुम्ही आणि त्याचा म्हणजे त्याची डिझाईनसुद्धा खूप छान होती. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत.
आणि तुम्हाला माहितीच आहे डीमार्टमधून जेव्हा आपण शॉपिंग करतो तेव्हा तिथली आईस्क्रीम आणि तिथले पॉपकॉर्न हे कंपल्सरी मला वाटते खूप जण घेऊनच जात असतील, कारण ते पॉपकॉर्न खूप छान लागतात आणि मला तरी ते खूप आवडतात. मला वाटते खूप जणांना आवडत असतील. आणि तिथे पण आम्ही मस्तपैकी पॉपकॉर्न घेतले आणि आईस्क्रीम वगैरे घेतली आणि मग घरी गेलो. तुम्हाला आजची व्हिडिओ खरंच आवडली का मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट